मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम 3.1 समरी रायटिंग फ्रॉम 12th स्टँडर्ड. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 3. क्वेश्चन नंबर A3 मधलं सेकंड. ट्रान्सफॉर्मिंग कॉम्प्लेक्स टू सिम्पल बाय यूजिंग फ्रेजेस लाईक टू or using noun phrase instead of a clause. या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं रूपांतर सिम्पल सेंटेन्समध्ये करायचं आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, तर ज्या वाक्यांमध्ये आपल्याला 2 क्लॉजेस दिसतील त्यामध्ये एक क्लॉज हा इंडिपेंडंट क्लॉज असतो आणि दुसरा क्लॉज हा डिपेंडंट क्लॉज असतो आणि ते दोन्हीही क्लॉज कंजंक्शननं जोडलेले असतात, जसं व्हेअर, व्हेन, व्हेरेवर, सो दॅट अशा प्रकारचे कंजंक्शन त्या ठिकाणी येतात. तर ते काढून आपल्याला त्याचं रूपांतर सिम्पल सेंटेन्समध्ये करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 उदाहरणे सोडून दाखविलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहे. नागपूर इज द सिटी व्हेअर ऑरेंजेस ग्रो. आता हे जे सेंटेन्स आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण यामध्ये व्हेअर याचा यूज केलेला आहे कंजंक्शन म्हणून. तर आपल्याला आता व्हेअर काढून आपल्याला हे सिम्पल सेंटेन्स बनवायचं आहे. तर ते होईल ऑरेंजेस ग्रो इन नागपूर. बघा, नागपूर इज द सिटी व्हेअर ऑरेंजेस ग्रो म्हणजे नागपूर हे असं शहर आहे ज्या ठिकाणी संत्री पिकवल्या जातात किंवा संत्र्याचं उत्पादन जास्त होते. म्हणजे याला सिम्पल भाषेमध्ये काय म्हणू शकतो, तर संत्री कुठं पिकवल्या जातात, नागपूरमध्ये. हे झालं पहिलं. सेकंड, द ओल्ड मॅन इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. ओल्ड मॅन हा एवढा वीक आहे, अशक्त आहे की तो चालू शकत नाही. म्हणजेच काय, द ओल्ड मॅन इज टू वीक टू वॉक. म्हणजेच तो ओल्ड मॅन हा एवढा वीक आहे की तो चालू शकत नाही. म्हणजे तो ओल्ड मॅन चालण्यासाठी समर्थ नाही, म्हणजे तो चालण्याच्या स्थितीमध्ये नाही, कारण तो टू वीक, TOO वीक म्हणजे तो खूपच वीक आहे चालण्यासाठी, म्हणजेच तो चालू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण हे सिम्पल सेंटेन्समध्ये याचं कन्व्हर्शन करू शकतो. आता आपण काही सेंटेन्सेसचं सिम्पलमध्ये रूपांतर करूया. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू सिम्पल सेंटेन्स. पहिलं, ए, मिस्टर रोहित इज द मेंबर अँड ही इज आल्सो द डिरेक्टर. मिस्टर रोहित हा एक मेंबर आहे, हे एक सेपरेट सेंटेन्स आहे, स्वतंत्र वाक्य आहे. अँड ही इज आल्सो द डिरेक्टर हे सुद्धा एक सेपरेट सेंटेन्स आहे, स्वतंत्र सेंटेन्स आहे. दोन्हीही या ठिकाणी इंडिपेंडंट क्लॉजेस आहे आणि हे दोन्हीही इंडिपेंडंट क्लॉजेस अँडने जोडलेले आहे, म्हणून हे सेंटेन्स झालं कंपाऊंड. तर आता आपल्याला याचं सिम्पलमध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघा कसं होईल. मिस्टर रोहित इज द मेंबर अँड आल्सो द डिरेक्टर. म्हणजे मिस्टर रोहित हा कोण आहे, मेंबर आहे आणि त्यासोबतच कोण आहे, डायरेक्टर आहे. म्हणजे मिस्टर रोहित हा मेंबर आहे, मिस्टर रोहित हा डायरेक्टर आहे असं म्हणण्याची गरज नाही. मिस्टर रोहित हा मेंबर आहे आणि डायरेक्टरसुद्धा असं आपण म्हटलं पाहिजे. तर हे होईल सिम्पल सेंटेन्स. त्यानंतर दुसरं आहे बी, द रूम इज सो स्मॉल दॅट इट कॅनॉट ॲकोमोडेट मेनी पीपल. म्हणजे रूम ही एवढी स्मॉल आहे की त्यामध्ये खूप लोकांना ती ॲकोमोडेट करू शकत नाही, त्या रूममध्ये त्या बऱ्याच लोकांना सामावून घेऊ शकत नाही, म्हणजेच ती रूम छोटी आहे. तर आता कसं होईल याचं बघा सिम्पल. द रूम इज टू स्मॉल टू ॲकोमोडेट मेनी पीपल. ती रूम एवढी छोटी आहे की त्यामध्ये बऱ्याच लोकांना सामावून घेणे शक्य नाही. तिसरं, यू हॅव टू प्रूव्ह दॅट यू आर इनोसंट. म्हणजे तुला सिद्ध करायचं आहे की तू इनोसंट आहे, निष्पाप आहे. म्हणजे त्याला साध्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो आपण, यू हॅव टू प्रूव्ह युअर इनोसन्स. म्हणजे तुला काय सिद्ध करायचं आहे, तुझा निष्पापपणा सिद्ध करायचा आहे, तुझं इनोसन्स सिद्ध करायचं आहे. डी, ही वॉज लेट सो ही वॉकड इन अ ग्रेट हरी. त्याला उशीर झाला होता आणि म्हणून तो खूपच घाईघाईने चालत आला. आता याला सिम्पल भाषेमध्ये बनवायचं असेल तर कसं होईल. बीइंग लेट, बीइंग लेट म्हणजे लेट झाल्यामुळे. ही वॉकड इन अ ग्रेट हरी, लेट झाल्यामुळे, उशीर झाल्यामुळे तो खूपच घाईघाईने चालत आला. तर अशा प्रकारे आपण याला
सिम्पल सेंटेन्स कन्वर्ट करू शकतो. क्वेश्चन नंबर A4 मधलं पहिलं, रीड एनी बुक ऑफ युअर चॉईस अँड राईट इट्स समरी अकॉर्डिंग टू द स्टेप्स एक्सप्लेन इन द चॅप्टर. या चॅप्टरमध्ये एखादा पॅरेग्राफ किंवा एखादं टेक्स्ट बुक काही पण समराईज करताना ज्या काही स्टेप्स सांगितलेल्या आहे त्या स्टेप्स आपल्याला वापरून एखादं बुक तुमच्या आवडीचं ते तुम्हाला समराईज करायचं आहे. बघा आता या ठिकाणी तुमच्या आवडीचं बुक असल्यामुळे तुम्हालाच ते समराईज करायचं आहे, परंतु या ठिकाणी काही स्टेप्स आहे, जसं की तुम्हाला ते बुक टॉईस वाचायचं आहे, त्यानंतर तुम्हाला त्या बुकचा जो उद्देश आहे तो समजून घ्यायचा आहे, त्या बुक्समधली जी मेन आयडिया आहे ती तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे, त्यानंतर तुम्हाला ते बुक तुमच्या पद्धतीने लिहायचं आहे, म्हणजेच तुम्हाला फर्स्ट ड्राफ्ट तयार करायचा आहे. तो ड्राफ्ट तयार केल्यानंतर तुम्हाला रिवाईज करायचा आहे, त्याला एडिट करायचं आहे आणि फायनल त्याला टच द्यायचा आहे, म्हणजे फायनल ड्राफ्टमध्ये त्याचं रूपांतरण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हालाच ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. शेवटचा प्रश्न आहे A4 मधलं सेकंड, फाइंड सम प्रोफेशन्स दॅट रिक्वायर द स्किल ऑफ समरी रायटिंग अँड एडिटिंग, राईट देम इन युअर नोटबुक. आता अशा काही प्रोफेशनमध्ये समरी रायटिंगचं स्किल आवश्यक आहे. समरी रायटिंग करणे किंवा कुठल्याही गोष्टीला समराईज करणे, एडिटिंग करणे ह्या गोष्टी आवश्यक असतात. तर असे कुठले प्रोफेशन्स आहे, असे कुठले व्यवसाय आहे, उद्योगधंदे आहे किंवा रोजगाराच्या अशा कोणत्या संधी आहे ज्यामध्ये आपल्याला समराईज करण्याचं, समरी रायटिंग करण्याचं, एडिटिंग करण्याचं स्किल आपल्याला त्या ठिकाणी यूज करावं लागते. तर समरी रायटिंग आणि एडिटिंगचं काम ज्या प्रोफेशनमध्ये पडते ते प्रोफेशन्स आहे न्यूज रिपोर्टर, म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या प्रकाशित केल्या जातात त्याला एडिट करावं लागतं, त्याला शॉर्ट बनवावं लागतं. तशाच प्रकारे असतं प्रूफ रीडर. एखादा वर्तमानपत्र, एखादी बातमी किंवा एखादं कुठलंही मॅटर ते लिहिताना प्रूफ रीडिंग आवश्यक असतात, म्हणजे त्यामध्ये अनावश्यक शब्द टाळले जातात. कंटेंट एडिटर हे पण वरच्यासारखंच आहे. आणि फिल्म क्रिटिक म्हणजे एखाद्या फिल्मचा समीक्षक, समालोचक, म्हणजे एखाद्या चित्रपटाचं समालोचन करण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात. त्यासोबतच काही प्रोफेशनमध्ये आपण ह्या गोष्टी यूज करू शकतो, जसं क्रिएटिव्ह रायटर म्हणून, प्रूफ रीडर म्हणून, कॉपी एडिटर म्हणून, स्क्रिप्ट रायटर म्हणून, कॉपी अँड कंटेंट रायटर म्हणून, क्रिएटिव्ह कॉपी रायटर म्हणून, कंटेंट रायटर म्हणून किंवा कॉपी एडिटर म्हणून. तर एकंदर अशा सर्व व्यवसायांमध्ये आपल्याला समरी रायटिंग, एखादी गोष्ट शॉर्ट बनवणे, त्याला एडिट करणे, तर अशा सगळ्या स्किलचा आपल्याला या सगळ्या प्रोफेशनमध्ये यूज होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती 3.1 समरी रायटिंगची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 3. जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु.